हिंदवी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गनोजी आणि कान्होजी शिर्केंचं पुढं काय झालं? छावा सिनेमा तर नाही पाहिलं, पण या व्हिडिओमध्ये आपण बघू. गनोजी व कान्होजी शिर्के यांनी हिंदवी स्वराज्याची गद्दारी करून मुघलांना मदत केली. त्यांचं पुढं काय झालं, हा ऐतिहासिक प्रवास आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. पण त्या अगोदर बोल हटके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. छावा चित्रपटात दर्शवलेल्या घटनांनुसार कान्होजी शिर्के आणि गनोजी शिर्के हे दोन गद्दार होते, ज्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीत फसवून दिलं. यामुळं मुघलांना संभाजी महाराजांना पकडण्यास यश मिळालं. त्यानंतर या गद्दारांचं काय झालं, हा एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल. त्यांच्या गद्दारीसाठी त्यांना कोणतंही वतन मिळालं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गनोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला होता. तसेच पिलाजी शिर्के यांच्या कन्या जिवूबाई साहेब म्हणजे येसूबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला. त्यामुळं शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला. त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितले. मात्र हिंदवी स्वराज्यात वतनदारीची पद्धत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतेचा विचार रुजवला होता. त्यामुळं त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. 1682मध्ये संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार हाती घेतला. त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी त्यांना मदत केली, पण त्यांचा वतनाचा हट्ट कायम होता. परंतु पुढे कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला. गनोजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते. गनोजी आणि कान्होजी यांनी मिळून मोठा कट रचला. त्यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून हटवणं आणि शाहू महाराजांना गादीवर बसवणं असा होता. परंतु संभाजी महाराजांना याची कल्पना मिळाली आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक शिर्के घराण्यातील सदस्य मारले गेले. संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यात तणाव निर्माण झाला. शिर्केंनी कवी कलशांवर दोषारोप ठेवले. संभाजी महाराजांनी कवी कलशांची बाजू घेतली. त्यामुळं शिर्के कुटुंबानं उघडपणे मुघलांचा आश्रय घेतला. गनोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकर्रब खानाला आंबाघाटाची वाट दाखवली. त्यांनी संभाजी महाराजांचं ठिकाण औरंगजेबाच्या सैन्याला कळवलं. परिणामी मुघल सैन्यानं संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं. संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबानं गनोजी आणि कान्होजी शिर्के यांना 5000 मनसबदारी बहाल केली. शिर्के कुटुंबाच्या महत्त्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली. 1697मध्ये जुल्फिकार खानानं राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर अडकवलं. त्यावेळीही गनोजी शिर्के मुघल सैन्यात होते. त्यांनी खंडोबल्लाळ यांना दाभोळचं वतन मागितलं. शेवटी खंडोबल्लाळ यांनी गनोजी शिर्के यांना दाभोळ वतन बहाल केलं आणि राजाराम महाराजांना सुटका करण्यास मदत केली. औरंगजेबानं गनोजी आणि कान्होजी यांच्या मनसबदारीत वाढ केली. मात्र पुढील इतिहासात या दोघांचा उल्लेख आढळत नाही. त्यांचा मृत्यू कसा झाला याची ठोस माहिती इतिहासात उपलब्ध नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासळलं. त्यावेळी शिर्के घराण्यानं पुन्हा मराठ्यांच्या बाजूनं हात जोडले. मात्र त्यांच्या गद्दारीची खूण कधीही पुसली गेली नाही. गनोजी आणि कान्होजी शिर्के यांनी हिंदवी स्वराज्याशी गद्दारी केली. स्वराज्याशी केलेला विश्वासघात इतिहासात काळा डाग म्हणून कायम राहिला. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही, कारण त्यांच्या मृत्यूनंतरही मराठी साम्राज्य टिकून राहिलं आणि अखेर मुघल सत्तेचा पराभव झाला.